नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर। शेळ्या संध्याकाळ झाल्या आणि शेळ्यांचा आता एकदा चारा खाल्ला ना यावर शेळ्या आतच बांधायला बांधतो। शेळ्या सगळ्या मोकळ्या येत्या कारण सकाळी खुराक घालतो। सध्या मक्याचाच खुराक चालू आहे आणि मका घातल्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत शेळ्या बांधून घालतो। कारण मका खाल्ल्या लगेच शेळ्याने पाणी जर पिल्या ना एखादी वेळी ती रवत फिरलेला नसते आणि ती मका त्यांच्या पोटात फुगू शकते आणि त्यांचा रवत बंद होऊन पोट बिघडू शकते। त्यामुळं शेळ्यांना 11 वाजेपर्यंत बांधून घालतो, नंतर मोकळं सोडतो। मोकळं सोडल्याचा फायदा काय होतो माहिती आहे का? जास्त कष्ट पडत नाही बरं का। म्हणजे शेळ्या केल्या ते असं वाटत नाही, फक्त गवत आणायचं आणि असं इसकटायचं, खाते ती बसते ती पाणी पिते ती फिरते ती हिंडते ती, म्हणजे त्यांना जिथं बसू वाटते सावलीत उन्हात कुठं बसू वाटते तिथं बसते ती। त्यामुळं शेळ्या मोकळं सोडल्याला फायदा असतोय। पण ज्यावेळी गाभण शेळ्या असते त्यांना त्यावेळी मोकळं सोडून चालत नाही। ती काय करते, शेळ्या एकमेकांना गुसांडी घालते त्या आणि त्यामुळं यायला झालेल्या शेळ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे यायला झाल्यावर शेळ्या बांधून घालायच्या, त्यांना बांधून चारा घालायचा आणि ज्यावेळी शेळ्या येलेल्या असते त्यांना त्यावेळी त्यांना मोकळा चारा घालायचा। पण आपल्या खुराकावर अवलंबून राहते ते मोकळ्या सोडून चारा घालायचा का बांधून चारा घालायचा। आणि आजचा व्हिडिओ काय कशासाठी असणार आहे माहिती आहे का? फक्त पिलांचं वजन वाढ। आता वजन वाढ करायला आपल्याला भरपूर उपाय आहेत, पण आपल्याला ती परवडायला पण पाहिजे असा उपाय आपण सांगणार आहे। खरंच कसं असते माहिती आहे का? तेवढं सगळं भरडं आपण आणू पण शकत नाही। त्यामुळं ती आपल्याला शेळी पालक काय लय मोठा नसतो, लय सावकार नसतो, त्याच्याकडे बाबा मुबलक पैसा आहे, मुबलक पैसा असल्यावर तो शेळ्या करायला जात नाही। तेव्हा आपण चांगलं काहीतरी निवांत असलेलं काम करतो। कारण शेळीपालन असा उद्योग आहे की त्यात इतकं कष्ट आहे आणि इतकं टेन्शन आहे, लय म्हणजे लय टेन्शन असतं, कष्ट पण भरपूर असतं। ज्यानं शेळ्या केल्या त्या त्यांनाच माहीत असतं। त्यामुळं शेळ्या करताना आपल्याकडे बॅलन्स मागं शिल्लक जास्त नसतं। त्यामुळं काय करायचं, आपण ज्यावेळी शेळ्या करतोय ना त्यावेळी शेळ्यांना तर खुराक द्यावाच लागणार आहे, थोडा कमी द्यावा लागणार आहे गेल्यावर। पण शेळ्यांना जरा खुराक देऊन जर आपण पिल्ल्यांवर चांगलं लक्ष दिलं तर पिल्ल्यांकडून आपल्याला प्रॉफिट मिळणार असते। आता जे फिरस्ती शेळ्या असते ते फिरवून आणल्या नुसता आणि संध्याकाळी एक वंजळभर वंजळ भरडं घातलं तरी पण चालतं त्या शेळ्यांना। पण ज्या घरी असते त्या शेळ्यांना भरडं जरा जास्त लागतं आणि पिल्ल्यांवर खर्च करायचं म्हटलं तर पिल्ल्यांसाठी मात्र खुराकला लक्ष द्यायचं बरं का। त्यांच्यासाठी कंपल्सरी टॉनिक कुठलं गव्हीनं ठेवायचं, टॉनिक एक पाजायचं पिल्ल्यांना आणि त्याच्यानंतर आपण गहू, हरभरा आणि शेंगपेंड आणि मका हे चार जरी पदार्थ घेतलं आणि ते एकत्र करायचं, म्हणजे गहू मका आणि हरभरा भरडून आणायचं, मोठं भरडून आणायचं आणि त्याच्यात शेंगपेंड मिक्स करायचं। शेंगपेंड मिक्स करून त्यात थोडंसं मीठ टाकलं तर चालतं बरं का, नाही टाकलं तरी पण चालतं। आणि ते मिक्स करून एका पिल्ल्याला 1-2 महिन्याचं पिल्लं आपण त्या पिल्लाच्या वजनानुसार घालायचं बरं का। पहिल्यांदा थोडंच घालायचं, एवढं लहान पिल्लं। आता आमची जी आता 1 महिन्याची पिल्लं आहे ती, ह्या शाळांची जी पिल्लं आहे ती अजून त्यांना महिना व्हायचा आहे। उद्या रविवारी महिना होतोय काय, उद्या रविवारी महिना होतोय तर ती पिल्लं चारा पण खायला लागली आणि भरडं पण खायला लागली ती। आम्ही काही लक्ष दिलं नव्हतं कारण त्यांना दूध भरपूर आहे त्यामुळे आम्ही काही लक्ष दिलं नव्हतं, पण ती भरडा खायला लागली ती। तर त्यांना काय करायचं, थोडासा भरडा घालायचा, थोडा पहिल्यांदा घालायचा आणि त्याच्याबरोबर टॉनिक हे कंपल्सरी द्यायचं बरं का। टॉनिक लय महत्त्वाचं आहे। ज्यावेळी आपण टॉनिक देणार आहे त्यावेळीच त्यांची भूक वाढणार आहे आणि भूक वाढल्याशिवाय ते काय आपण किती जर भरडा ठेवला काय जर ठेवलं तर खाणार नाही ते। आणि जर आपण जर काय हरभरा, गहू, मका भरडून त्यात शेंगपेंड मिक्स करून आणि त्यात थोडंसं मीठ मिक्स केलं तर पण चालतं आणि ते जर आपण पिल्लांना सर्वच तर म्हणजे दिवसभर त्यांच्या पुढे दावणीत ठेवायचं आणि चारा पण बांधायचा। त्यानं काय होतं, आणि पिल्लांना चारा बांधताना पण बरं का, आपण जे पिल्लांना चारा बांधतो, आता बघा आपण पिल्लांना चारा हिरवा आणून बांधतो। हिरव्या चाऱ्यापेक्षा तुम्ही जर हरभऱ्याचा बुसकट जर पिल्लांना जर दिला तर 100% तुम्ही खुराक कमी घातला तरी चालेल, पण हरभऱ्याच्या बुसकटाने एवढी चमक येते आणि इतकं वजन वाढतंय ना, पिल्ली चमकदार दिसते, ती वजन वाढते आणि पिल्लांना ते किती खाईल तेवढं खावंसं वाटते। हरभऱ्याचं बुसकट भरपूर खाते ती, शेळ्यांसाठी नशी नका पण पिल्लांसाठी का होईना हरभऱ्याचं बुसकट आपण कंपल्सरी शेळी पालताना घ्यायला पाहिजे बरं का। लय छान पिल्ली होती ती, कारण मी अनुभव घेतला। ह्याच्या अगोदरची माझी जी पिल्ली होती हरभऱ्याच्या बुसकटानं एकदम चमक आली होती आणि पिल्लांना दुसरी वैरण टाकावीच लागत नव्हती। कारण ज्यावेळी ते हरभऱ्याचं बुसकट खायचे ना, बुसकट खायचे, पाणी प्यायचे, पाणी पिले की सरळ बसून टाकायचे। त्यांच्याकडे मला लक्षच द्यावं लागत नव्हतं। इतका छान रिझल्ट आहे हरभऱ्याचा बुसकटचा। जास्त करून आहे ना तुम्ही खुराकमध्ये नुसती मका दिली तरी पण चालेल, आपल्याकडे असलं तर द्यायचं सगळं मिक्स करून, पण नुसती मका दिली तर चालेल। त्याच्याबरोबर तुम्ही हरभऱ्याचं बुसकट जर पिल्लांना दिलं तर तुम्हाला जास्त खुराकची गरज भासणार नाही आणि पिल्ली पण चांगली चमकदार आणि मस्त होणार आहे ती। तर मी बनवलेला व्हिडिओ कसा वाटला सांगा। सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेले सपोर्ट करा आणि मी सांगितलेला उपाय करत जावा, तुमच्या शेळ्यांना फायदा होईल आणि प्रॉफिट तुमचं चांगलं येईल। धन्यवाद, भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये।